विधानभवनाच्या पायऱ्यांवर, जिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर सध्या विरोधकांचं हे आंदोलन आहे। जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केलेली आहे। फलकबाजी आज सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसलेले आहेत। चांगलं केलं कोणाचं? हो 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 नाही ते काय होतं त्याचं हे निघून जातं सगळं, आपले स्वतःचे एजेंडे चालवतात। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाकडून त्यांच्या नेत्यांकडून हे आंदोलन केले जाते। रोलिंग रोलिंग झाली, बोलिंग करायची का? बोलिंग बोलिंग करा। आज महाविकास आघाडीच्या वतीनं कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, त्याप्रमाणे धानाला बोनस मिळाला पाहिजे या विषयावर आंदोलन केलेलं आहे। कापसाच्या गाठी सीसीआय जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे, कारण हमी खरेदी केंद्रच महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे। मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती, एकीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आणि सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे। धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे। सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय चुकीचं आहे केंद्राचं, आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं हे बघतंय। म्हणून या कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलंय। हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डंप करून ठेवलेलं आहे, कारण भाव त्यांना मिळत नाही। आणि म्हणून या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे, म्हणून त्याच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। तुम्ही जीएसटीचं बोला, जीएसटीचं बोला, जीएसटीचं बोला, जीएसटीचं बोला, हिंदीमध्ये बोला। आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी हा कर्जाच्या खाईत आहे। एका बाजूला जीएसटीचा मारा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो, पूरग्रस्ताचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाले नाहीत हे वास्तव महाराष्ट्रातलं आहे। नाबार्डनं जाचकाठी या ठिकाणी गाठलेले आहेत। पीक कर्ज आज शेतकऱ्याला मिळत नाही हे वास्तव या महाराष्ट्रातलं आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुसऱ्या बाजूने महागाई वाढलेली आहे, जीएसटीचा दणका बसतोय, आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी घेत आहोत। हिंदी हिंदी अरे ते अरे हिंदी 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 तुम्ही बोलताय। आज महाविकास आघाड़ी के माध्यम से हम सारे नागपुर में हैं। इस अधिवेशन की विशेषता है, यहाँ के किसानों के जो इश्यूज है, चाहे वो कपास के हो, चाहे वो सोयाबीन के हो, चाहे वो धान के हो, उसके प्रति हमारी कमिटमेंट होती है, उसके प्रति किसी भी सरकार की कमिटमेंट होती है। लेकिन ये सरकार जो पूरे किसानों को लूट रही है, और खास करके धानाला बोनस तुटपुंज दिलं जाणार आहे। आणि मला या ठिकाणी सांगायला लागेल की शेतकऱ्यांचं जे खतं आहेत ती शेतीची खतं त्याच्यावर जीएसटी मोठ्या प्रमाणात लावलेली आहे। शेतकरी हवाल दिलाय, शेतमालाला भाव नाहीये। हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं आहे, कारण जागा करण्याचं काम आम्ही करतोय। खाते वाटप झालेलं नाही, कृषी हे सगळे राज्यातील सगळे मंत्री, सगळे आमदार सत्तारी पक्षाचे सत्तेमध्ये मशगूल आहेत। शेतकरी हवाल दिलाय, त्यांना झोपलेल्या सरकारला जागा करण्याचं काम आम्ही करतोय। नक्कीच आपण पाहिलं आपल्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू होते, यांनी देखील सांगितलं आहे शेतकरी हवाल दिलाय आणि झोपलेल्या आमदारांना जागे करण्याचं काम आम्ही विरोधक आमदार करत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश सह चेतन सावंत, पुढारी न्यूज, नागपूर। तर आपण सध्या ही दोन दृश्य बघतो, एकीकडे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जे आंदोलन केलं त्याचे दृश्य, आणि दुसरीकडे अजितदादा विधानभवनात पोहोचले त्याचे दृश्य। बात करें हमें पता नहीं है, बेरोजगारी के इश्यूज हम किससे बात करें। तो ये सरकार सिर्फ ईवीएम की देवी के माध्यम से, ईवीएम की देवी ने बहुत प्रसन्न है, यहाँ भी प्रसन्न है और वहाँ भी प्रसन्न है, और उसके बलबूते ये अपना जो रौब झाड़ रहे हैं उसके खिलाफ महाविकास आघाड़ी रास्ते पे उतर आएगी। देश की जनता रास्ते पे उतर के आएगी, महाराष्ट्र की जनता रास्ते पे उतर आएगी, और किसानों के साथ खड़ा
हमेशा खड़े रहने का हम लोगों ने वादा किया है और हम किसानों के साथ हमेशा खड़े रहेंगे। आपल्याला फक्त आठवण करून देतो, म्हणजे आपली स्मरण शक्ती गंभीर प्रश्न है। देश के गृह मंत्री ऐसे घटनाकारों के बारे में बात करते हैं तो आपको जानकारी है कि भारतीय जनता पार्टी को पहले से ही घटनाकार और घटना के खिलाफ उनका हमेशा मन बना रहा है। तो पेट की बात वोट पे आ गई। क्या वजह लगती है आपको इस तरह के स्टेटमेंट? मैं बोला ना, पेट की बात वोट पे आ गई। पेट में पहले से अंबेडकर जी के बारे में कहीं ना कहीं इनका विरोध छिपा हुआ होगा। आता चला रे बाबा। उद्धव ठाकरे जी मिले हैं, कल उद्धव ठाकरे जी और देवेंद्र जी की मुलाकात हुई है, तो उसके ऊपर अमोजमीन का कहा है कि फ्यूचर में अभी उद्धव ठाकरे और भारतीय जनता पार्टी साथ में। ऐसा है कि जब उद्धव साहब देवेंद्र फडणवीस साहब को मिले, विधानसभा अध्यक्ष राहुल जी नार्वेकर को मिले, तो मैं उनके साथ में था। उस टाइम में कोई भी पॉलिटिकल बात नहीं हो पाई। और उन्होंने जो उनसे मुलाकात की वो कभी छुपके रात में अंधेरे में नहीं की, सबके सामने हजारों लोगों के सामने खुले तौर पे मुलाकात की। तो उसमें पॉलिटिक्स वाली बात आती ही कहाँ है? इसमें कोई पॉलिटिक्स नहीं है। सर आज विरोधक आक्रमक दिसत आहे, विरोधी पक्षाचा नसला तरी विरोधक मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आहे। दुसरीकडे मंत्रिपदाचा विस्तार झाला, मात्र खाते वाटप झालेलं नाही। असं आहे की आम्हाला आमच्या पदाशी काही देणं घेणं नाही। आमचा लागेबांध आहे, आमचे संबंध हे शेतकऱ्यांबरोबर आहेत, कामगारांबरोबर आहेत, युवकांबरोबर।